सुटली. केवढे कपडे आहे रे बापा, केवढा मोठा पट्टा आहे. एवढे कपडे टाकून दिले एकाच दिवशी, पहिल्याच दिवशी टाकून दिले बापा. अरे कपडे धुवायचेच आहे का बाई धुणं अजून? बोला ना मावशी, काय म्हणत होत्या? नाही व कपडे धुवायचेच आहे काय म्हटलं अजून? लय टाइम झाला ना तू कपडे धुवून राहिली. कधी जाशील बापा घरी कामं गिमं करून? हा सगळे कामं करून तुला घरी इथं जाणं असेल ना बापा. मावशी हे काय बाबा कपडे? हा पाय ना तुमच्या सुनीनं केवढे कपडे आणून टाकले. तुमचे तर धुतले माहिती बापा, जाऊन तिकडे सगळे कपडे धुतले. हे तुमच्या सुनीचे आहे बापा आता. हा हे धुतले आता. हे आता म्हटलं वायू टाकतो म्हटलं बाबा. असं काय तिने आणून टाकले? नाही आहे तेच आणून टाकले वाटते कपडे इथं. हा तिला वाटलं बरं झाली आता कामवाली ठेवली तर बरं आहे कपडे धुवाले माईवाले. बिलकुल धुवू नको तिचे कपडे. धुतले नाही राहू दे असेच पडले इथं, टाकत बसन ते वायू. चल घरात चल, आता बाकीचेही काम आहे ना. बाकीचे इथं काम आहे. हो येतो ना काकू, चला ना तुम्ही घरात. बाट टाकतो मी एवढे कपडे टाकतो ना, बातच येतो तुमच्या मागं. चला तुम्ही. कायले मग एवढ्या कपड्यानं कायले तुमच्याच मागं अजून किरकिर पाहिजे सुनीची? मोठी समजदार आहे बाबा तू. बरं ये मग, काय जातो मी घरात. नात्याला घेतो बाबा जरासं मांडीवर, देतो त्याची अंग घेऊन तेल गिल लावून त्याले. काय करतो बाबा, आता मजबुरी आहे आमची म्हणून करावंच लागते आम्हाला हे काम. हा नाही तर आम्ही कायले केलं असतं बाबा. आता पैशासाठी दोन काम कोणतेही करावंच लागते, कोणाचे ऐकाच लागते. नाही तर कोणी एवढी ठसं ऐकली असते या बाईची. चल बापा देतो टाकून पटकन आणि जातो. ते मावशीचे बाकीचे काम करायचे आहे म्हणते. ताई मावशी कुठे गेल्या? मावशीला झाडणी मागतो बा, घर झाडून टाकतो म्हटलं. हो आहे ना आई, आहे ना आई आहे. मी याले त्याच्यासाठी आईजवळ आणून देऊन राहिली होती. आंघोळ करून दिली आई ना ताईची. आणि आई म्हणते आले घेऊन बस म्हणे जराशी, तर घेऊन उभी आहे मी इथं. आई अंदर गेली वाटते घरात, स्वयंपाकघरात. ताई बाळगीड मस्त आहे बा तुमचं. मस्त आहे तुमच्यासारखंच आहे, सुंदर दिसाले. काय आहे पोरगं आहे का पोरगी आहे? हा मस्त आहे बा तुमचं बाळ, मस्त दिसून राहिला. पोरगं आहे ताई? असं काय, चांगलं झालं बापा, पोरगं झालं तर लय चांगलं झालं. मावशी द्या ना झाडणी, द्या ना. घर झाडून टाकतो ना, घर झाडून टाकतो ना, पुसून टाकतो. हा हा ते कोणत्यात आहे तिथं झाडणी? घे झाडणी घे आणि लाव बरं जरासा झाडू घराले. मग बस म्हणतो येईल जरासं खाली. आई याले कोणी इथं धरून उभं ठेवायला लावलं मला? हा जाऊ काय मी खोलीत जाऊ काय? आंघोळ करून दिली नाही, उघडच ठेवलं. हवा लागन तर अजून थंडी लागन ना. आम्हाला जाणं खोलीत जाणं बाबा, हे पंख्याची हवा मोठी खराब आहे लेकराले. तूच तर म्हणे बाई इथं थांब म्हणे, म्हणून मी थांबली होती. अगो मी म्हटलं तू इथं थांबशील तर तिला म्हणतो जराशी खोली गेली झाडून पुसून काढून घे बाबा. म्हणून म्हटलं होतं तुला इकडे बस म्हटलं, तर तू उभीच आहे ना. पाय नाही दुखत का, काय नाही दुखत बाबा? तू काही समजत नाही, ऐकत नाही, काही नाही. काय करा बाबा तुमचं? बरं मी जातो मग खोलीत. काय मी काय वरतच बसली राहीन ना, झाडं नाही पुसून इथं खालूनच पुसून कणी. मी जातो मग माझ्या खोलीत, बसतो मी तिकडे. पाय दुखते मी उभे राहू. तू म्हणे मला इथं बस म्हणे, म्हणून मी म्हटलं झाडं म्हटलं आता, म्हणून मी उभी राहिली होती आई इथं. बहिणी आल्या का तुम्ही? मी वाटच पाहून राहिली तुमची. तुम्ही तर एकही दिवस बाळाला घेतलं नाही, घ्या ना थोडंसं. नाही नाही मी नाही घेत बाळाला, मला आवडत नाही लहान लेकरं घ्यायला बिलकुल. ते अंगावर सू करते शी करते, मी नाही घेत असतो. मला बिलकुल नाही आवडते घाणेरडेपणा बिलकुल लहान लेकराचा. तुला सांगितलं ना छाया खोलीत जाय म्हणून. हा ज्याला गरज नाहीये त्याला द्यायची काही गरजच नाही ना बाई. हा कोणाला मनातच नाही घे म्हणून. जा खोलीत जाय, नेऊन ठेव त्याला खोलीत. काय बोलू बापा मोहिनी तुले? हा तू काही लेकर होईनच नाही का बा? तू लेकर होईन तर काय फेकून देशील काय त्याला? वागवशील नाही काय? तुझ्या अंगावर तुझे लेकर हाकतीन मुक्तीन नाही काय? हा आणि आम्हाला वागवायला लागून की तुझे लेकर कशी करतो बापा? घनघन झाले त्याले उभसतात जशी. मी अशी आणून नाही देईन कोणाजवळ आई. मला काही गरज नाही कोणाजवळ आणून द्यायची. आयाबाई ठेवून म्हटलं मी, आयाबाई. हो आया ठेवून मी त्याच्यासाठी. आयाच करून द्यायचं. असं काय आया करून द्यायचं नाही? खायची आया होतं. हा आणि तू काय करशील? तू पसरशील नाही. आणि काय करशील? ते लेकराचं नाही करशील तर मग ते आयालेच उद्या जाऊन लेकरं, आयाचेच लेकरं तू वागवत जाजो ना. हा तुला काय लिहू द्या लागते मग? काय बोलता मावशी तुम्ही? बरोबर बोलला मावशी. तुला काय झालं दात काढायला ही करून राहिली तिथं? काम कर ना आपलं. हा काम नाही दिसून राहिलं करायचं? ते कपडे राहिले टाकायचे, कपडे मी धुतले चांगले, असे तसे धुवून टाकले बस झालं. आणि ती ही करून राहिली, दात काढून राहिली. मावशी ही सून कशी आहे जी तुमची? अलगच आहे बा. हिचा स्वभाव चाललं काय, कशी बाई आहे तर. काय करू माय आता? कर्म नाही ना चांगले. हा कर्म असेल ना कुठं ना कुठं अडले म्हणून हे अशी भेटली. जिथं तिथं अडवते बापा, जिथं तिथं अडवते. ना खायचं करत ना प्यायचं करत ना कोणतं काम करत. बस निरी आपल्या खोलीत दसली राहते आणि बस त्या मोबाईल मध्ये दसली राहते. काय सांगा बापा तिचं ना काय करा. पोरगही काही म्हणत नाही तिला ना बोलत नाही. हा थोडी काही म्हणत नाही. बाई जराशी छायाची खोली झाडून देत होती आणि पुसणं झालं का जरासं पोचाही मारून देतो तिच्या खोलीत. का हा मावशी झाडतो ना. चाल बाई या पोरीसाठी काहीतरी करून देतो ना खायचं. हा आणि हे येते ना तर याच्यासाठी स्वयंपाकही करायला लागत. काय माहित आता बाई ठेवली काम करायला तरी बाकीचे काम तर आपल्याला करावंच लागते. लेकराचं करणं म्हटलं म्हणजे लय करायला लागते बापा. माझी सासू तर बिलकुल एक चान्स नाही सोडत मला बोलायचा. हा प्रत्येकाला बोलते, कोणाच्या समोर बोलते. काय करून मी याचं करतच नाही बिलकुल. अजून खोलीतच बसली आहे तू? जाणं करणं माझ्यासाठी टिफिन करून देणं. मग जा लागते ड्युटीवर मी जाऊ काय? मी असंच जाऊ काय उपाशी? हो काय मी काय करू? करायला लावा ना तुमच्या आईले. हा करायला लावा ना.
तुमची आई तर मोठी तर करते, जेवणच आहे तुमची आई अजून. आणि मी काय करू मग? पोरीच्या तर मोठी समोर समोर करते तुमची आई. सगळं पोरीले नाश्ता जवळ, पोरीच्या लेकराची आंघोळ करून देणं, सगळं करून देणं. आणि सुनीच्या वेळेस तुमच्या आईच्या जीवावर येते नाही का? अहो मोहिनी, तुला समजत नाही काय? आता ताईची डिलिव्हरी झाली, लहानसं लेकरू आहे, तिला आरामासाठीच आणला इथं. हा, मग तू नाही करू शकत? आता आईला तर करायला लागल ना, कोण करून मग तिचं? म्हणून तू नाही करत म्हणून ते बाई ठेवायला लागली. आता काल तू आला ना, तिचा खर्च तुला जर काही झालं तर आई करणार नाही काय? आई करणार नाही? हा, तुला काय म्हणून का करत नाही? मग तू नाही करशील तर मग आई कसं करून तुझ्या? सांग बरं तू. हा, काही नका सांगू मला, काही नाही करत तुमची आई. काहीच करत नाही, माहिती आहे मला. हा, फक्त पोरीचं करते, माय काहीच नाही करत, माहिती आहे मला सगळं. आणि ते कामवाली, त्या कामवालीला शिकवून ठेवलं म्हटलं तुमच्या आईनं. ते म्हटलं तिनं पूर्ण घर झाडलं, पुऱ्या घराला पोछा लावला, पण एवढी खोलीने झाडली म्हटलं तिनं. एवढ्या खोलीला पोछाने लावून दिला तिनं. ते बाई मोठी उद्धट आहे म्हटलं. मी काल कपडे टाकले म्हटलं, कपडे त्या कामवालीनं कपडे चांगले नाही धुतले म्हटलं. बाई असे टाकले, पाण्यातून काढले आणि बस वरतून टाकून दिले म्हटलं. आणि याचे कपडे असे मस्त धुतले तिनं. सांगा मग, हे शिकवलं नाही तर काय होतं आता? पण तू सांग, काल पहिल्याच दिवस होता त्या कामवालीचा, एवढे मोठे कपडे तुला टाकायची काय गरज होती तिच्या अंगावर? हा, एवढ्या दिवसापासून त्या कपडे नाही धुतले आणि आता त्या कामवालीवर एवढे मोठे कपडे टाकून दिले. तू देऊन राहिली का त्याला पैसे? का मी देऊन राहिलो? त्याला तर पैसे बाबा देऊन राहिले ना, मग ते त्याचंच काम करून आपलं काय करणार आहे? काऊन आपण घरातले सदस्य नाही काय? आपलं काम करून तिचं काम नाही आहे काय? सांगा बरं. जाऊ दे बा, ते असं बोलणं म्हणजेच गुन्हा आहे. मी चाललो ना, करून देशील तर करून दे, नाही तर मग मी जातो आता तसाच. हा, पोरगही तसंच आहे, माणूसही तसंच आहे, ऐकत नाही आपलं ना, काही नाही, नुसतं तिकडेच ऐकते सगळेच. आपलं तर बिलकुल ऐकत नाही. चाललं काय रे ड्युटीवर? हा, तसंच चालला वाटते नाही? बायकोले म्हणणं नाही झालं जरासं नाश्ता करून दे म्हणून? हा बाई, म्हटलं तिले, पण ते आता तुला तर माहित आहे काय बोलू आता ना, काय म्हणू मी? आता जाईन म्हटलं, बाहेरच खाऊन घेईन म्हटलं तिकडे काही. मोठा हुशार आहे, बाहेर खाऊन घेणारा चालला. चल घरात खाऊन घे, मी नाश्ता बनवलाय. आणि भात 2 पोळ्या टाकून देतो, टिफिन घेऊन जा, उपाशी जाऊ नको. डब्बा घेऊन जा लागते, तसं जाऊ नाही. बाहेरचं खाणं चांगलं नसते, पैसे तर जातेच जाते आपले, नुकसानही होते आपलं. रोज रोज बाहेरचं खाणं बरं नाहीये. किती दिवस झाले पाहून राहिली मी, एक तर निरी खिचडी खातं, नाही तर मग ते बाहेरचं कॅन्टीनचं खातं. ते काही एवढं चांगलं असते काय रे? ये इकडे, जेवायला देतो तुले. आई उशीर होते ना, मग मला उशीर येतो होते. आणि काय म्हणते, तिकडूनही आले मग बॉस बोंबलते ना, मग तिकडून याच्या वेळेस लवकर सुट्टी नाही भेटत. मग इकडे घरातले कल्ला करते, लवकर आला नाही, लवकर आला नाही. काही नाही होत, आता 5 मिनिटांना काही उशीर नाही होणार आहे. तू नाश्ता करेपर्यंत 2 पोळ्या टाकून देतो तुले आणि भात डब्बा बांधून देतो. ये बरं, ये पहिले पोटात टाक, काही उपाशी जाऊ नको, असं उपाशी केलं बरं नसते. बस तू आता, मी भात आणतो तुझ्यासाठी, 1 प्लेट पोहे आणतो. पोहे केले मी गरम गरम. ते बाबा येतो म्हणे आता, तेही देतो तुला देतो, जराशी मी खाऊन घेतो. ते कामवाली आहे तर ते जर येईन कोणी तर तुला जर दिसन तर तिला म्हणतो थांब म्हणा जराशी, पोहे खाऊन जाय म्हणा, लय वेळची काम करून राहिली ते, तर तिला देतो जरासा नाश्ता. बस तू काय, मग मी 2 पोळ्या टाकून देतो तुला पटकन डब्यासाठी. बरं आई, ठीक आहे, बसतो मी इथं. आण तू पटकन, आण फक्त. मावशी येतो मी आता, झाले माय काम. आई घरात गेली, तुम्हाला थांबायला लावलं बा आईनं, नाश्ता करून जा म्हणे, पोहे आणतो म्हणे, भात तर येतो म्हणे. आई बसा म्हणे, तुम्ही बसा ना तुम्ही. नाही भाऊ, आता कायचा नाश्ता करतो मी, आता जातो बा. लय टाइम झाला ना मला, तुमच्या घरीच लय टाइम झाला, आता दुसऱ्या घरी जातो म्हटलं. आता कसं आहे, आपल्या मग घर असते बा, लय घरचे कामं करायला लागते, तेव्हा पुरते भाऊ आपल्याला. काय भाऊ, याला थांब म्हटलं तर थांबला नाही. हा, नाही तर ह्या कामवाली सोबत येऊन गुलगुल करून राहिला आहे का नाही? मला बदमाश आहे माझ्या नवरा, जशी घरची आहे की नाही तसाच आहे, ह्या 1 नंबरचा बदमाश आहे. होय बाई, काय म्हणता वहिनी साहेब, बोला ना. काय म्हणतो वाले, ते कपडे चांगले नाही धुतले बाई. असे कपडे धुवायची पद्धत असते काय ती? चल बरं, तुला कपडे दाखवतो, माझे कपडे कसे धुतले तर त्या धरले, पाण्यातून काढले आणि तसेचे तसे टाकून दिले नाही. आणि इथे येऊन तुला बोलायला पाहिजे माणसाईसोबत, नाही काय? माणसाईसोबत गोष्टी करायला पाहिजे. काम झालं तर घरी जाणं चुपचाप. चल तुला कपडे दाखवतो, माझे कपडे कसे धुतले जातं. हा, पाण्यातून काढून धरले दिले टाकून, मी पाहिलं ना सगळं तुला. मोहिनी बस कर, लय झालं तू आता लिमिटच्या बाहेरून राहिलं म्हटलं. बस कर आता, चालू द्या खोलीत, नाही काही करणं होत ना, तर काम बिघडवत नको जाऊ, नाही काम चांगलं होतं. होय, तुला सांगून राहिली हा, जास्त बोलायचं, कमी बोलायचं, आवाज खाली करायचा म्हटलं. कामवाली होय म्हणून तू एक नोकर नाहीये. त्या मावशी मला जेवढं काम सांगा तेवढंच काम करेन मी, लक्षात ठेवतो. तू ते काम करायसाठी नाही इथं, अन काम करायचं आहे ना, एवढ्या शौकाने काम करून घ्यायचा तर अलग पैसे देत जाय म्हटलं, अलग पैसे देत जाईन, तुझं काम करून देत जाईन मी. काम करायसाठीच येतो इथं, पैसे दिले त्याचं काम करतो मी, लक्षात ठेवतो. हा, जेवढं काम मला पहिल्या दिवशी बोलण्यात आलं होतं तेवढं काम करतो मी, जास्तीचं काम बिलकुल करणार नाही. कपडे धुणार नाही मी तुझ्या जास्तीचा. काय झालं बाबा, कायचा कल्ला चालू आहे माझ्या घरात? तर समजून नाही राहिलं, सुनीनं तर साऱ्या घरात तांडव करून ठेवून दिला बाबा. हा, प्रलय आणला, प्रलय आणून राहिली घरात. का मोहिनी, आता कायची होय तू? हा, आता त्या कामवाली सोबतही भांडतं काय तू? तिनं काय बिघडवलं तुझ्या? आता ते काम करायला येऊन राहिली, तुला काय वाटतं ते काम करायला आली नाही पाहिजे? सारे काम मला करायला लागले पाहिजे नाही? स्वतः तर बोंब पडत नाही कोण्या कामाची, मग दुसऱ्याला करू देत नाही काय? हा, बोला ना तुम्ही, मलाच बोला ना, सगळेजण मलाच बोलत जा ना, मीच वाईट आहे का नाही? मीच आहे वाईट. हा, या कामवालीला नाही बोलत तुम्ही, तिला पैसे देऊन राहिला तर तिने काम नाही केलं पाहिजे काय? हा, बाई कपडे ते चांगले धुतले म्हटलं तिनं, जसेचे तसे वायू टाकून दिले. बाई तिने जेवढं काम सांगितलं होतं ना तेवढं सगळं काम केलं म्हटलं तिनं. पहिल्याच दिवस असून त्या तिच्या अंगावर एवढे मोठे कपडे नेऊन टाकून दिले. काय गरज होती नेऊन टाकायचे तुला कपडे? आम्ही घरातल्या कामासाठी सांगितलं होतं तिला, तुझे कपडे धुवासाठी नाही सांगितलं होतं. हा, चल टाकले तर टाकले, थोडेसे टाकले, थोडे टाकले आपले तर ठीक आहे. ते बाई एकाच दिवशी सारं काम तुझ्या घरचंच करून काय? 3000 रुपये महिना देऊन राहिली तर काय तिला विकत घेतलं काय ते?
मावशी ह्या तुमच्या सुनीले सांभाळून घ्या. तुमच्यासाठी येतो मी इथं काम करायला, नाही तर मी बिलकुलच येणार नाही. लय घरं भेटते मला. हा, ह्या अशा उद्धट माणसाच्या घरात मी काम करतच नसतो. मला बिलकुल आवडत नाही. तुमचा स्वभाव चांगला वाटला म्हणून म्हणून मी येऊन राहिले. ह्या बाईच्यासाठी तर बिलकुल येत नाही. या बाईचं तोंडही पाहू नाही वाटत मला. कायले पाहतो मग, कायले पाहतो? मी म्हणून राहिली का माझं तोंड पाय म्हणून? हा, तोंड पाहायला बोलवून राहिली का मी तुला तोंड पाहायचे पैसे देतो काय? हा, चालली इथं जा ना मग घरी. जाय त्या घरी, येऊ नको आता उद्यापासून. इथं बिलकुल यायचं नको माझं तोंड पाहायसाठी. पहा मावशी कशी बोलते हे. मी येत नाही आता उद्यापासून, चालली मी. होय मोहिनी, जास्त शानपणा नको करू म्हटलं. काय सांगितलं नाही म्हणशील, नाही तर सोडतील लवकर. हा गुंडाली हो, सोडवा. अरे बा ताई, सोडून द्या तिला आता. नाही भाऊ, लय शानपणा करते ही तुमची बायको. हा, मी लागन तर येणारच नाही उद्यापासून कामावर तुमच्या घरी. आणि आज तर येले चांगले अद्दर घडवल्याशिवाय राहणारच नाही म्हटलं. बाई सोडून दे, बाई सोडून दे, सोड नाही तिले. जाऊ दे, ते तिच्या बरोबर आपण नाही व्हाव. ते कुत्रा आपल्याला डसलं तर आपण नाही डसाव बापा, त्याला दे सोडून. मोहिनी ऐकत जाय तू जराशी. जाय बरं खोलीत, जाय बरं. मावशी मला माफ करून दे जा बा. गलतीनं झालं हे आता माया. पण काय करू, तुमची सून वागलीच तशी माझ्यासोबत. काय करणार आहे मी, सांगा तुम्ही आता. बरं मी काय म्हणतो, काम नको सोडू काय? तिचं नको करत जाऊ लागन तर. पण कोणी कामावर येत जाय बापा, मला हातभार होते जरासा. मग आता हे पोरगी आहे तोपर्यंत तरी माझे दिवस काढून दे. मग करतो कशी मी. पण आता सध्या तरी करून दे. तशी तर मी तुला नेहमीसाठीच ठेवतो. मग येत जाय ना, मग काम करून देत जाय बापा जरासं. कधी कधी उशीर झाला ना 2-4 पोहे टाकून देत जाय. बरं मावशी ठीक आहे, येतो मग मी उद्या आता. चला मग जातो बा आता. असं आहे, कामवालीला काही कमजोर नका समजत जाऊ. ते काही कमजोर नसते, पण मजबुरी असते बिचारीची काम करायची, म्हणून करायला लागते तिले. तर तिले काय तुम्ही एकदम खालच्या पातळीवर समजता काय? असं नका करत जाऊ. चला मग भेटू आता आपण उद्याच्या भागात.